बैलगाडा शर्यतीचा नाद खुळा म्हणतात, पण हा बैलगाडा शर्यतीचा नाद जीवघेणा आहे की काय असाच प्रश्न पडलाय। कोल्हापूर जिल्ह्यातल्या मुरगुडमध्ये बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं। या शर्यतीत एकदा नव्हे तर तीनदा अपघातांच्या घटना घडल्यात। हे अपघात भीषण असे होते। बैलगाडा शर्यतींना कोर्टानं परवानगी दिल्यापासून मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात येत आहे, पण अति उत्साहाच्या भरात अनेक अपघात सुद्धा होत आहेत। एका दृश्यात थेट बैलगाडा बाईकला चिरडत असल्याचं दिसतंय, तर दुसऱ्या दृश्यांमध्ये बैलगाडा 5 ते 6 प्रेक्षकांना चिरडत असल्याचं दिसतंय। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत ज्ञानेश्वर। कोल्हापुरात बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं, मात्र या बैलगाडी शर्यतीमध्ये अनेक अपघात सुद्धा झालेत। याला जबाबदार कोण? पोलीस अजून सुद्धा कारवाई करतायत का? काय सविस्तर अपडेट? कागल तालुक्यामध्ये मुरगुड जे गाव आहे, या मुरगुड गावामध्ये या शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं। या ठिकाणी पाहायला गेलं तर बैलगाडा शर्यतीचा थरार अनुभवला अनेक मोठ्या संख्येने आहे ते बैलगाडा शौकीन या ठिकाणी दाखल झाले होते। मात्र एकूणच या ठिकाणी पाहायला गेलं तर हा थरार अनुभवताना दुसऱ्या बाजूला अपघातांना जे आहे ते जीवघेण्या सामोरे जाण्याची वेळ आहे इतक्या शौकीनांच्या वरती आली। कारण या बैलगाडा शर्यतीमध्ये तब्बल 3 अपघात झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। एक दुचाकी आहे ते बैलगाड्याच्या खाली आली, दुसरी जी बैलगाडी आहे ते अनेक जणांच्या अंगावर गेली आणि तिसऱ्या बैलगाडीमध्ये एक जण अडकला, त्याचा पाय अडकला आणि त्याला ही बैलगाडी फरफटत देताना आपल्याला पाहायला मिळाली। एकूणच या सगळ्या प्रकारामध्ये एकाची जीवितहानी झालेली नाही, गंभीर दुखापत आहे ते अनेकांना झालेली, त्यामुळे जीवघेणी शर्यत होती का असंच म्हणावं लागेल। खरं तर बैलगाडा शर्यत आहे ती गेल्या काही वर्षात बंदी होती आणि त्यानंतर आता त्याला परवानगी मिळाली। मात्र परवानगी मिळाली असताना या ठिकाणी नियम आहे ते पायदळी सोडवले जाताना आपल्याला पाहायला, कारण या ठिकाणी प्रेक्षकांना या शर्यतीपासून किंवा बैल जी जनावर आहेत त्यांच्यापासून दूर ठेवण्याची गरज आहे। मात्र हे सगळे प्रेक्षक आहेत ते आतमध्ये जाताना पाहायला मिळतात, त्यामुळे मोकाट सुटलेली जी बैल आहेत ती शर्यतीचा थरार रंगताना या ठिकाणी वेगाचा पाठलाग करताना आहे ते प्रेक्षकांच्या मध्ये शिरताना पाहायला मिळतात आणि अनेक अपघात घडताना पाहायला मिळतात। आणि या अपघातांच्या वरती आता कुठेतरी त्यामुळे ही दृश्य आहेत कोल्हापुरातली बैलगाडा शर्यतीमध्ये अपघातांच्या घटना घडल्यात। हा थरार आपण बघतोय, अक्षरशः चाकाखाली चिरडल्याची घटना। पण पोलीस मात्र बघ्याच्या भूमिकेत आहेत। यांच्यावरती काही कारवाई होती का हे पाहणं महत्त्वाचं ठरते, पण पोलीस सुद्धा हाताची घडी तोंडावरती बोट ठेवून शांतपणे हे सगळं बघतायत। वळूयात पुढच्या बातमीकडे। धाराशिव जिल्ह्यातील बस विभाग सध्या राज्यात विविध कारणामुळे चर्चेत असतानाच आता सोशल मीडियावरती एक व्हिडिओ व्हायरल झालाय। या व्हिडिओमध्ये बस ड्रायव्हर चक्क बस गाडी चालवताना सीटवरती मांडी घालत फोनवर बोलत असल्याचं दिसतंय। बसमध्ये अनेक प्रवासी बसलेले असताना त्यांच्या जीवाशी हा चालक खेळ करताना दिसतोय। ही बस लातूरमधली असून धाराशिवकडे येत असताना हा व्हिडिओ प्रवाशांना चित्रित केलाय। आता हा व्हिडिओ समोर आल्यानंतर प्रशासन त्यांच्यावरती काय कारवाई करतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। साताऱ्यामध्ये उदयनराजेंच्या भित्तिचित्रावरून वाद निर्माण झालाय। साताऱ्यातल्या पोवई नाक्याजवळच्या उदयनराजेंच्या इमारतीवरती भित्तिचित्र काढण्याचं काम हाती घेण्यात आलं। पोलिसांनी चित्र काढणाऱ्या पेंटरला खाली उतरवलं। पालकमंत्री शंभूराज देसाईंच्या कोयना दौलत नावाच्या घरासमोरील इमारतीवरती हे भित्तिचित्र काढण्यात येत होतं। ज्या इमारतीवरती चित्र काढण्यात येतंय ती बिल्डिंग उदयनराजेंच्या मालकीची आहे। तरी सुद्धा भित्तिचित्राला पोलिसांनी विरोध केल्यानं हा विरोध शंभूराज देसाईंचा आहे का असा सवाल उदयनराजे समर्थक करतायत। दरम्यान विनापरवाना कोणतेही कृत्य सहन केलं जाणार नसल्याचं शंभूराज देसाईंनी म्हटलंय। ही प्रॉपर्टी वैयक्तिक महाराज साहेबांची आहे, त्याला विरोध का होतोय? काल मंत्री महोदयांनी स्वतः पूर्ण मीडियामध्ये सांगितलंय की चित्र रेकॉर्डचं आम्हाला आनंद आहे। पूर्ण मीडियामध्ये मंत्री महोदयांचं स्टेटमेंट आहे। आता एसपी साहेब आम्हाला स्वतः म्हणजे आता चर्चेतून मार्ग काढू आपण आणि विषय संपवून टाकू। कुठलीही विनापरवाना कृत्य सातारा जिल्ह्यामध्ये, सातारा शहरामध्ये विनापरवाना कुठलेही कृत्य सहन केलं जाणार नाही। वेळ प्रसंगी कायद्याचा अंमल त्या ठिकाणी केला जाईल।
राज्यातील अनेक भागांमध्ये अवकाळी पाऊस झाला. काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी गारपीट सुद्धा झाली आहे. गारपीटचा फटका हा पिकांना बसलाय. हिंगोली, वर्धा, बुलढाणा आणि जालन्यामध्ये संत्र्यांच्या बागांसह हरभरा, गहू पिकांचं मोठं नुकसान झालं. अवकाळी पावसामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानं शेतकरी हवालदिल झालाय. हातातोंडाला आलेला घास आता हिरावला जातोय. त्यामुळे जगायचं तरी कसं हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झालाय. हिंगोली जिल्ह्यात सुमारास अवकाळी पावसानं हजेरी लावली. अवकाळी पावसासह सोसाट्याच्या वाऱ्यामुळे संत्र्याच्या बागांना मोठा फटका बसला. सेनगाव तालुक्यातील वरुड, समन, दाताडा खुर्द, आजेगाव परिसरातल्या संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. वादळी वाऱ्यामुळे संत्र्यांच्या झाडावरील फळं अक्षरशः गळून पडली. शेतामध्ये संत्र्यांच्या फळांचा सडा पडलाय. झाडावरती जी फळं उरली आहेत त्यांना सुद्धा डाग लागल्यामुळे जिल्ह्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. आमची 2.5 एकरामध्ये संत्र्याची बाग आहे, पण रात्री झालेल्या वादळी वाऱ्यामुळे बागेचं खूप नुकसान झालेलं आहे आणि त्यामुळं आमच्या सर्व स्वप्नांवर पाणी फिरलेलं आहे. बागायतीचं 75% नुकसान झालेलं आहे. सरकारने याबाबतीत काहीतरी विचार करावा व शेतकऱ्यांना मदत करावी. वर्ध्यातील 8ही तालुक्यांमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास वादळी वाऱ्यासह ढगांच्या गडगडाटासह पावसानं हजेरी लावली. जिल्ह्यातील काही तालुक्यात सोसाट्याच्या वाऱ्यानं शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान केलं. गहू, हरभरा, संत्र्यांच्या बागांना वादळी वाऱ्याचा फटका बसलाय. अवकाळी पावसामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याची शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली. 3 एकरामध्ये संत्रा बाग आहे. 300 ते 400 झाडं आहे. त्यामध्ये 350 झाड आलेले होते संत्रा. या वर्षी कमसे कम 10 ते 12 लाख रुपये होण्याची शक्यता होती. आता अचानक वादळी वारा, अवकाळी पाऊस यामुळे गळ जास्त झाली. आता ते जास्तीत जास्त 2.5 ते 3 लाख होण्याची शक्यता आहे. गेल्या 3 दिवसांपासून बुलढाणा जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण आहे. वादळी पावसामुळे बुलढाणा जिल्ह्यासह संग्रामपूर, जळगाव, जामोद तालुक्यातल्या संत्रा पिकांचं मोठं नुकसान झालं. वादळी वाऱ्यामुळे संत्री झाडावरून गळून पडली असून संत्रा उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडलेत. अवकाळी पाऊस झाल्याने आणि वारं वावधान असल्यामुळे आमच्या गव्हा पिकाची आणि हरभऱ्याची खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेली आहे. तरी शासनाने आम्हाला नुकसान भरपाई देण्याची करावी, मी अशी विनंती करीत आहे. जालना जिल्ह्याला अवकाळीचा फटका बसलाय. वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. सततच्या पावसामुळे काढणीला आलेला गहू पूर्णपणे आडवा झालाय, तर ज्वारी आणि मका पिकाचं सुद्धा मोठं नुकसान झालं. त्याचबरोबर फळबागांना सुद्धा या अवकाळीचा मोठा फटका बसलाय. अशातच अवकाळी पावसामुळे हातातोंडाशी आलेला घासही हिरावला जातोय. त्यामुळे शेतकरी हतबल झाला असून आर्थिक संकटात सापडलाय. सरकारकडून काय फाशी घेऊन मारायची येळ आलेली ही अवघड झालं. हे बघा नाही गहू आता तोंडाशी घास आल्याला गेला नाही. हो काय करावं, डळा डोळ्याला पाणी यायला लागलं. नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये अवकाळी पावसाचा मोठा तडाखा बसलाय. सलग 2 दिवस झालेल्या जोरदार पावसामुळे तब्बल 191 गावातील 2,500 हेक्टरवरील गहू, हरभरा, कांदा, टोमॅटो, मिरची, द्राक्षांसह इतर पिकं सुद्धा उद्ध्वस्त झाली आहेत. गेल्या काही वर्षांपासून नैसर्गिक आपत्ती येत असून अस्मानी संकटानं हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतल्यामुळे शेतकरी आता पुन्हा एकदा हतबल झालाय. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला आहे. अगोदरच शेतीमालाला भाव नाही, कांद्याची अशी भाव नसल्यामुळे वाहतूक झालेली आहे. शेतकरी पहिलाच हैराण आणि आता हे दुहेरी संकट शेतकऱ्यावर आलेलं आहे. आमचा 4 एकर गहू आहे. 4 एकर गहू पूर्ण जमीनदोस्त झालेला आहे. आज 90% नुकसान झालेली. आमचा त्याच्यावर 1.25 लाख रुपये खर्च झालेला आहे. आज आम्हाला त्याच्यातून 10 रुपये सुद्धा मिळू शकणार नाही. नेटकाच कांदा काढला आणि संध्याकाळी पाऊस आला, त्यामुळं पूर्ण कांदा भिजून गेलेला आहे. आणि डोंगळे पण जे आहे, कांद्याचे जे बियाणे आहे ते नवीन वर्षासाठी लावण्यात येते, ते सुद्धा पूर्ण ओलं झालं आहे आणि डोंगळ्याचे बियाणे सुद्धा खराब झालेले. तर शासनाने थोडंसं लक्ष द्यावं.
भुसावळमध्ये 9 गावांमध्ये वादळी पावसाचा तडाखा बसून पिकं जमीनदोस्त झाली. वादळी पावसामुळे 9 गावातील 164 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. वरणगाव परिसरातील वेल्हाळा शिवारात अचानक झालेल्या पावसामुळे मका, हरभरा, गहू आणि केळी पिकांचं मोठं नुकसान झालं. हातातोंडाशी आलेलं पीक उद्ध्वस्त झाल्यानं शेतकरी हवालदिल झालाय. तर हिंगोली जिल्ह्यात सुद्धा अवकाळी पावसामुळे काढणीला आलेल्या गव्हाच्या पिकाला फटका बसलाय. गहू आणि ज्वारीचं पीक मातीमोल झाल्यानं शेतकरी संकटात सापडलाय. बुलढाणा जिल्ह्याच्या अनेक भागांमध्ये सुद्धा अवकाळी पाऊस झाला. खामगाव, नांदुरा, मलकापूर, शेगाव या तालुक्यांमध्ये पावसाची रिपरिप सुरूच आहे. या पावसाचा मोठा फटका या पिकांना बसलाय. अवकाळी पावसानं राज्याच्या अनेक भागात हजेरी लावली. अकोला जिल्ह्यात पडलेल्या अवकाळी पावसामुळे पिकं आणि फळबागांना फटका बसलाय. धुळे जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे गहू, मका, कांदा आणि हरभरा पीक उद्ध्वस्त झाले. जिल्ह्यातील साक्री, सिंदखेडा, शिरपूर तालुक्यात पिकांचं मोठं नुकसान झालं. 3000 हेक्टरहून अधिक पीक उद्ध्वस्त झालंय. तर संभाजीनगर जिल्ह्यातल्या गंगापूर आणि कन्नडमध्ये अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय. गंगापूर तालुक्यामध्ये गारांचा सडा पडल्यामुळे उभी पिकं खराब झाली. रब्बी पिकं सुद्धा हातची गेल्यानं शेतकरी हवालदिल आहे. अवकाळी पावसामुळे संभाजीनगरच्या ग्रामीण भागात सुद्धा नुकसान झालं. सोसाट्याचा वारा आणि पावसानं शेतात उभे असलेलं पीक भुईसपाट झालंय. गंगापूर तालुक्याला पावसाचा मोठा फटका बसलाय. गहू, हरभरा पिकं सुद्धा आडवी झाली. जोरदार वाऱ्यामुळे आंब्याचा फुलोरा सुद्धा गळून पडलाय. शेतकऱ्यांना मागच्याच खरीप हंगामाचं झालेलं नुकसानाचं अनुदान अद्यापपर्यंत अजून खात्यावर पडलेलं नाही. विमा शेतकऱ्यांच्या खात्यात पडला नाही. त्यातच शेतकऱ्यांनी आपले सोने नाणे गहाण ठेवून रब्बी पीक या ठिकाणी उभं करण्याचं, जगवण्याचं विडा उचलला होता. त्यातच या ठिकाणी या आसमानी सुलतानी संकटानं या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांचं हे पीक आपल्या हातातून गेलेलं आपल्याला चित्र पाहायला मिळतं. धुळ्यातही अवकाळी पावसाचा जोरदार तडाखा बसलाय. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे साक्री, शिंदखेडा, शिरपूरमध्ये गहू, मका, कांदा, हरभरा या पिकांचं मोठं नुकसान झालं. सुमारे 3000 हेक्टरहून अधिक क्षेत्राला या अवकाळी पावसाचा आणि गारपिटीचा फटका बसलाय. आसमानी संकटाने या परिसरातील शेतकरी पूर्ण हादरलेला आहे. सर्व परिसरात अत्यंत प्रत्येक पिकाची कंडिशन एकदम खराब झाली आहे. शेतकऱ्याच्या हातात काही येणार नाही. तर या काळामध्ये या शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी प्रशासनाने योग्य तो निर्णय घेतला पाहिजे. लवकरात लवकर याचे पंचनामे आणि या खचलेल्या या आसमानी संकटात अटकलेल्या या सर्व शेतकऱ्यांना त्यातून मार्ग काढण्यासाठी प्रशासनाने धीर द्यावा. ही माझं 5 एकर क्षेत्र होतं कांद्याचं. 5 एकर क्षेत्रामध्ये भरपूर 60-70 हजार रुपये खर्च केलेले होते. पण आज पूर्ण गारपीट, काल सायंकाळी भरपूर गारपीट होऊन पूर्ण सत्यानाश होऊन गेलेला आहे. काहीच 1 रुपयासुद्धा कमाई येणार नाही. 0% होऊन गेलेलं आहे. हे याच्यामुळे सरकारने आम्हाला काहीतरी मदत करावी आणि सरकारने खूप तातडीने पंचनामे करून लवकरात लवकर मदत करावी. उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये वादळी पावसामुळे गहू, हरभरा पिकांचं मोठं नुकसान झालं. शेतात काढून ठेवलेला हरभरा भिजला असून कापणीला आलेला गहू सुद्धा उद्ध्वस्त झालाय. त्यामुळे नुकसानीचे पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. अवकाळी आलीने या पावसाने हातात तोंडाशी आलेला हरभरा, गहू अशी पिकं या ठिकाणी या अवकाळी पावसाने अतोनात नुकसान झालेले आहे. शासनाने याकडे त्वरित लक्ष देऊन त्याचे पंचनामे करावेत ही सर्व शासनाला विनंती. अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पुढाकार घेतलाय. नुकसानग्रस्त भागातील पिकांचं तातडीनं पंचनामे करण्याचे आदेश सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे निर्देश सर्व अधिकाऱ्यांना देण्यात आलेत. अवकाळी पावसाचा फटका शेतकऱ्यांना, बळीराजाला बसलेला आहे. त्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांना मी सूचना दिलेल्या आहेत, निर्देश दिलेले आहेत की तातडीने नुकसानग्रस्त भागाची पाहणी करा, पंचनामे करा आणि
पंचनामे झाल्यानंतर नक्कीच या बळीराजाला शेतकऱ्यांना शासन मदत करेल. शेवटी हे बळीराजाचं सरकार आहे, शासन हे सर्वसामान्य लोकांचं आहे. त्यामुळे शेतकरी जो आहे त्याला कुठेही हे सरकार वाऱ्यावर सोडणार नाही. जे काही अवकाळी पाऊस झाला ही थोडी चिंतेची बाब आहे. तो कमी एरियात असला तरी त्याचं नुकसान मात्र मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे निश्चितपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार उभं आहे. राज्यभरातील वेगवेगळ्या भागात अवकाळी पाऊस झाला. गारपिटीमुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागात 2 दिवसात महसूल विभागातर्फे पंचनामे पूर्ण होतील. सध्या सुरू असलेल्या अधिवेशनातच शेतकऱ्यांसाठी भरीव अशी मदत जाहीर होईल असं आश्वासन पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिलं. ज्या वेळी अशी नैसर्गिक आपत्ती आली त्या काळात सरकारनं शेतकऱ्यांना तातडीनं मदत करण्याची भूमिका निभावली आहे. मध्यंतरीच्या काळात यात खंड पडलाही असेल, पण आता असं होणार नाही असं सुद्धा गिरीश महाजनांनी म्हटलं. माझ्यासोबत खासदार आहेत, आमदार आहेत, जिल्हाधिकारी आहेत, सगळे अधिकारी पदाधिकारी आहेत. पण निश्चित आता अधिवेशन सुरू आहे. पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वांना दिलेले आहेत. ते पंचनामे करण्याचं काम सुरू झालेलं आहे सकाळपासून आणि उद्यापर्यंत सर्व या पिकांचे पंचनामे होतील. अधिवेशन सुरू असल्यामुळे हा प्रश्न आम्ही निश्चित त्या ठिकाणी उपस्थित केलाच जाईल. जास्तीत जास्त भरीव मदत शेतकऱ्यांना कशी केली जाईल या संदर्भामध्ये आम्ही मुख्यमंत्र्याकडे, उपमुख्यमंत्री महोदयांकडे या ठिकाणी मागणी करणार आहोत. महाराष्ट्रात 6 ते 9 तारखेपर्यंत अवकाळी पाऊस पडेल असा इशारा हवामान खात्यानं वर्तवला. त्यानुसार कालपासून राज्यात अनेक ठिकाणी पाऊस सुरू आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतीमालाचं मोठं नुकसान झालं. त्यामुळे सरकारनं शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी यासाठी आम्ही सभागृहात आवाज उठवू असं राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी म्हटलं. अवकाळी पावसामुळं निफाड तालुक्यात इतर भागात खूप नुकसान झालेलं आहे. एक तर गव्हाची पिकं काढायला आलेली आहेत, द्राक्ष ज्यांची राहिली ती द्राक्ष मार्केटला पाठवायची, हरभरा, सोयाबीन, कापूस, कांदा आणि हरभरा हे रब्बीची जी पिकं आहेत ती एक अडचणीमध्ये आलेली आहे. आता उद्या मला नवजी कानडेंना, संग्राम जगतापांना याबद्दल आवाज उठवण्याचं काम सभागृहामध्ये करावं लागेल. ते आम्ही करू, त्याबद्दल आपण काळजी करू नका. रंगपंचमीच्या निमित्तानं गावाशेजारील तलावामध्ये पोहायला गेलेल्या 16 वर्षीय विद्यार्थ्याचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील लाखोरी इथं ही घटना घडली. चैतन्य राजेश मुटकुरे असं या विद्यार्थ्याचं नाव होतं. ठाण्यामध्ये शिवसेना शाखेवरून शिंदे समर्थक आणि ठाकरे समर्थक आमने सामने आले होते. यावरून खासदार संजय राऊतांनी शिवसेनेवरती टीका केली. सरकारकडून सत्तेचा आणि पोलिसांचा गैरवापर सुरू असून आम्हाला घाबरल्यामुळे शिवसैनिकांविरोधात पोलीस कारवाई सुरू असल्याचा आरोप राऊतांनी केला. तसंच भाजपकडून मुख्यमंत्री शिंदेंचा वापर होतोय हे सांगताना शिंदेंचं अस्तित्व केवळ ठाण्यापुरतंच मर्यादित असल्याचा टोला सुद्धा त्यांनी लगावला. ठाण्यामध्येच चाललंय काही ठिकाणी हे, कारण या गटाचं अस्तित्व ठाण्यापुरतंच आहे. काही ज्या पद्धतीनं पोलिसांचा, सत्तेचा गैरवापर सुरू आहे, दादागिरी केली जाते, हे काय स्वतःला शिवसैनिक म्हणून घेणाऱ्याचं काम नाही. मर्दा असाल तर समोर या, पोलिसांच्या आडून हल्ले करू नका असं मी म्हणेन. जे चाललंय ते थांबवा. सत्ता आज आहे, उद्या नाही. भारतीय जनता पक्ष तुमचा जो वापर करते आहे हे तुम्हाला भविष्यात कळेल तुम्ही किती मोठी चूक केली आहे. शिवसैनिकांवरती हल्ले करून तुम्ही शाखा ताब्यात घेत असाल पोलिसांचा वापर करून, तर ते मुख्यमंत्री पदावरील व्यक्तीला शोभणार नाही. दरम्यान काही लोक 365 दिवस शिमगा करतात, त्यांनी सभ्यतेनं वागावं असा हल्लाबोल देवेंद्र फडणवीसांनी संजय राऊतांवरती नाव न घेता केलाय. एक दोन लोकांना सल्ला द्यायचा आहे की उत्तर भारतामध्ये होळीच्या दिवशी शिमगा करण्याची पद्धत आहे, आपल्या इकडे शिमगा करण्याची पद्धत आहे. पण काही लोक 365 दिवस जे शिमगा करतात त्यांना मला एवढं सांगायचं आहे की एखाद दिवस ठीक आहे, उरलेले 364 दिवस आपण सभ्य माणसांसारखं वागण्याचा प्रयत्न केला तर उत्तम होईल.
या बातम्यांसह बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत.